नमस्कार मंडळी. आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत की प्रकृतीनुसार माणसाचा आहार विहार असला पाहिजे. माणूस हेल्थ कॉन्शियस असला पाहिजे आणि त्याने शारीरिक आपलं जे आरोग्य आहे त्याची काळजी घेतली पाहिजे. माणसाची वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि प्रकृती अशा 3 प्रकारची माणसाची प्रकृती असते. वात, कफ आणि पित्त. मग तुमची प्रकृती कशी आहे त्यानुसार तुम्ही कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लेलं चांगलं असतं किंवा कोणती गोष्ट टाळली पाहिजे किंवा कोणती गोष्ट कटाक्षाने टाळली पाहिजे, या गोष्टी मित्रांनो आज तुम्हाला मी सांगणार आहे. आज आपण बघणार आहोत की ज्या माणसाची वात प्रकृती आहे तर त्याने काय खायला पाहिजे किंवा कोणती गोष्ट खाल्लेली चांगली असते किंवा कोणती गोष्टी टाळल्या पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर मंडळी, मी आज तुम्हाला सांगतो की ज्या लोकांची वात प्रकृती असते ना, त्यांनी धान्य जर बघितलं तर गहू, उडीद, तीळ या प्रकारचे जे धान्य असतं ते खाल्लं पाहिजे. केळी असेल, आंबा, नारळ, बदाम, द्राक्ष, संत्री, अंजीर, चिक्कू, काजू, अक्रोड, पिस्ता या प्रकारची फळे वात प्रकृतीच्या लोकांनी खायला पाहिजे. भाज्यांचा विचार केला तर शेपूची भाजी, भोपळा, गाजर, कोथिंबीर, मुळा, चुका, बटाटे, लसूण या भाज्या खायला पाहिजे. दुग्धजन्य जे पदार्थ आहे त्यामध्ये दूध, खीर, ताक, लोणी, तूप या गोष्टी त्याने कटाक्षाने खाल्ल्या पाहिजे. आता स्निग्ध पदार्थ आणि पक्वानं जर बघितलं असेल तर तिळाचं तेल आहे, साखर भात, पुरणपोळी, तुपासह करंजी ही वात प्रकृतीच्या लोकांसाठी चांगले असतात. शेडस आणि किंवा आपण शीतोष्ण गरम जेवण जे चांगलं असतं या लोकांसाठी, मधुर आणि आंबट या गोष्टीसुद्धा वात प्रकृतीच्या लोकांसाठी चांगल्या असतात. मांसाहार जर विचार केला तर आपण अंडी, कोंबडी, बकरी यांच्यासारखं मटण या गोष्टी चांगल्या आणतात. आणि अन्नपदार्थ बघितले तर सुंठ, मिरे, हिंग ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो, वात प्रकृतीच्या लोकांनी कटाक्षाने म्हणजे खाल्ल्या पाहिजे, लक्षात घ्या. आता कोणत्या गोष्टी चांगल्या असतात त्यात बऱ्यापैकी कोणत्या गोष्टी चांगल्या असतात वात प्रकृती ते आपण बघूया. साधारणतः तांदूळ, मूग, सोयाबीन, तूर, ज्वारी आणि बाजरी हे खाल्लेलं चांगलं असतं. डाळिंब, सफरचंद, खारीक, खजूर, पपई, आवळा, अननस हे सुद्धा खाल्लेलं चांगलं असतं. पालक, तांदूळ, ज्या सुरण, वांगे, भेंडी, दोडके, मेथी या भाज्या ज्या असतात मी तुम्हाला सांगितल्या मित्रांनो, यासुद्धा चांगल्या असतात. आणि जर दुग्धजन्य पदार्थामध्ये पेढा, बासुंदी, श्रीखंड, खवा, लस्सी हे सुद्धा खाल्लं तरी काही हरकत नाही. शेंगदाणा, खोबरेल तेल, शिरा, बर्फी, जिलेबी, बुंदी, बालुशाही हे सुद्धा खाल्लेलं चांगलं असतं. खारट पदार्थ वात प्रकृतीच्या लोकांसाठी चांगले असतात. आणि त्यातल्या मीठ, हळद, ओवासुद्धा वात प्रकृतीच्या लोकांनी खाल्लेलं चांगलं असतं. आता कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे वात प्रकृतीच्या लोकांनी त्या बघूया. वात प्रकृतीच्या लोकांनी मका टाळली पाहिजे, वाटाणा टाळला पाहिजे. फळं म्हटलं तर जांभूळ टाळलं पाहिजे. भाज्या जर म्हटल्या तर वात प्रकृतीच्या लोकांनी टोमॅटो, आळू, कारले आणि कोबी हे टाळले पाहिजे. दुग्धजन्य पदार्थामध्ये वात प्रकृतीच्या लोकांनी दूध पावडर, चहा, कॉफी आणि मिल्कशेक या गोष्टी टाळल्या पाहिजे. तुरट पदार्थसुद्धा टाळले पाहिजे. तसेच वात प्रकृतीच्या लोकांनी चिवडा, फरसाण, भेळ या गोष्टीसुद्धा टाळल्या पाहिजे. आता वात प्रकृतीबद्दल मी तुम्हाला मंडळी हे सगळं सांगितलं. त्यामध्ये कटाक्षाने कोणती गोष्ट टाळावी म्हणजे खाऊ नये, कटाक्षाने टाळावी अशा गोष्टी मी सांगणार आहे. त्या कोणत्या तर ज्यांची वात प्रकृती आहे त्या लोकांनी कटाक्षाने टाळाव्या अशा गोष्टी आहेत: हरभरा, चवळी, मसूर आणि मटकी. फळांचा जर विचार केला तर कलिंगड, टरबूज, खरबूज हे कटाक्षाने टाळावे. भाज्या वाल, वाटाणे आणि काकडी कटाक्षाने टाळावे. वात प्रकृतीच्या लोकांनी दूध, फळे एकत्र किंवा आईस्क्रीम खाऊ नये, लक्षात घ्या, कटाक्षाने टाळावे. वनस्पती तूपसुद्धा टाळावे. आणि कडू, तिखट, शीतपेय, थंड हवा, वातानुकूलित जागा, मोठ्या प्राण्यांचे मांस हे कटाक्षाने टाळले पाहिजे. आणि मध, ब्रेड, बिस्किटसुद्धा वात प्रकृतीच्या लोकांनी कटाक्षाने टाळले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सांगतो वात प्रवृत्तीच्या लोकांनी काय गोष्टी पाळल्या पाहिजे. त्यांना गरम पाणी चांगलं असतं. तेलाचा अभंग, तैला अभंग म्हणतो आपण, तो केला पाहिजे. बैठे खेळ वात प्रकृतीच्या लोकांनी खेळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कटाक्षाने काय टाळलं पाहिजे वात प्रवृत्तीच्या लोकांनी ते म्हणजे जलद चालू नये, अति बोलू नये, अतिश्रम, प्रवास, जागरण आणि उपवास या गोष्टी वात प्रकृतीच्या लोकांनी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. आता तुम्हाला मंडळी हे सांगितलं मी तुम्हाला प्रकृतीनुसार आहार आणि विहार कसा असावा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रकृतीनुसार आहार विहारात मी पित्त प्रकृती असणाऱ्या लोकांच्या त्यांनी काय खावं काय खाऊ नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, हा वात प्रकृतीबद्दलचा आहार विहार व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.